पुलाव बनवू? हां चालेल. ओके. नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आज आपण व्हेज पुलाव बनवूया. आणि त्यासाठी थोडा फ्लावर घेतला आहे आपण, ते मोठे तुकडे काढून घ्या. बटाटी घेतली आहे मोठी कापून, गाजर, शिमला मिरची आणि इथे मटारऐवजी आपण सोयाबीन वापरणार आहोत. तर सोयाबीन आपण भिजवून घेतले आहेत. त्यानंतर आपण 1.5 पेला बासमती तांदूळ स्वच्छ धुवून एका साईडला भिजवून ठेवले आहेत. कुकरमध्ये झटकन पटकन होणारा पुलाव आपण बनवणार आहोत. आणि त्यासाठी कुकर छान गरम झालं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप टाकून घेतले. फोडणीला आपण थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे, तेजपत्ता, दालचिनी, 4-5 लवंग, काळी मिरी आणि 1 फूल हे मस्त चांगलं भाजून घ्या. आणि त्यामध्ये आता आपल्याला 2 मोठे छान कांदे बारीक कापून घेतलेत, ते टाकून घ्यायचे आहेत. आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मुलांना डब्यात देण्यासाठी झटकन होणारा हा पुलाव एकदा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागतो, हेल्दी पण आहे. सगळ्या भाज्या आतमध्ये असतात, त्या मुलांच्या पोटात जातात. कांदा छान भाजला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून छान परतवून घेतले. आणि आपण इथे सिक्रेट मसाला म्हणजे बिर्याणी मसाला वापरणार आहोत. तो बिर्याणी मसाल्याचं 1 पॅकेट टाकून घ्यायचं आहे, चांगला परतवून घ्यायचं आहे. आणि 1 मोठा चमचा दही टाकून घ्यायचं आहे. आणि दही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तरच दही टाकून घ्या. आणि चांगलं परतवून घ्या तेल सुटेपर्यंत. आणि तेल चांगलं त्याला सुटलं की त्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये सोयाबीन म्हणा, शिमला मिरची म्हणा, सगळं जे काही आपण कापून ठेवलं आहे साईडला, ते सगळं टाकून छान परतवून घ्या, एकजीव करून घ्या. आणि एका साईडला आपण गरम पाणी जे करत ठेवलं आहे ना, ते गरम पाणी आपण आता आतमध्ये टाकून घेणार आहोत. तांदूळ टाकून चांगलं परतवून घेतलं ना की गरम पाण्याचं माप आपल्याला घ्यायचं आहे. 1.5 पेल्या बासमती तांदळाला आपण फक्त 2 पेले गरम पाणी टाकून घेणार आहोत. आणि हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून कुकरचं लीड लावून घ्या. आणि 1 ते 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 10 ते 15 मिनटात हा पुलाव तयार होतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा, कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. मी इथे मटारऐवजी सोयाबीन टाकले आहेत, कारण त्याला कारणही तसं आहे, कारण मटार थोडेसे गोडूस लागतात, जे की मला आवडत नाही. आणि त्याला ऑप्शन म्हणून मी सोयाबीन वापरले. कुकरचं लीड आता ओपन करून घेतले आणि हे बघा, आहा काय सुंदर दिसतोय पुलाव. एकदम छान कलरही आला आहे आणि एकदम मोकळा भात होतो. चवीलाही खूप छान लागतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा, कसं झालं आहे कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. तर हे बघा, माझ्या मुलीसाठी मी दिलं आहे आणि ती आता तुम्हाला सांगेलच कसा झाला आहे. तर हे बघा, खूप टेस्टी झाला आहे, ती सांगते. तिचे एक्सप्रेशन बघा. थँक्यू.